महादेव गीते यांना हर्सुल कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। खरं तर वाल्मिक कराड यांना मारहाण केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि याविषयी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत महादेव गीते यांच्या पत्नी मीरा गीते आहेत। ताई, काय सांगाल? एकूणच प्रकरण तुम्ही पूर्ण ऐकलं असेल। महादेव गीतेंकडून मारहाण करण्यात आली वाल्मिक कराडला आणि त्यामुळे त्यांना संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहामध्ये रवाना करण्यात आलंय। काय पहिली प्रतिक्रिया? माझी पहिली प्रतिक्रिया हीच आहे की एवढ्या लवकर सगळ्या गोष्टी झाल्या कशा? मारलंही आणि त्यांना रवाना केलंही संभाजीनगरला। बरं ठीक आहे, मारलं तर त्याचे CCTV फुटेज असतीलच ना, मग ते सगळे समोर आणा, तुम्ही सगळे पुरावे द्या मला की CCTV फुटेज द्या, पुन्हा त्यातली त्यात कोणी कुणाला मारले हे दाखवा। आणि त्यातली त्यात स्वतः पोलीस प्रशासन मधले जेलर म्हणतात की ते वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांना कसल्याही पद्धतीची मारहाण नाही। तर मग सगळ्या गोष्टी जर होत असल्या तर त्या ठिकाणी महादेव गीतेला 10 लोक येऊन मारतात। टोळ्या, गँग हे सगळं वाल्मिक कराडची सवय आहे, टोळ्या आणि गँग हे बनवायच्या। आणि मग कशामुळे आमची कोणती टोळी आहे? 4 जणांची टोळी होती का? फक्त 4 जणांच्या ह्याच्यावर टोळी होती का? दाखवून द्या ना तुम्ही की मारले म्हणून या 4 जणांनी। सगळे CCTV फुटेज आहेत। मी मागणी करते प्रशासनाला की CCTV फुटेज द्या आणि दाखवा। 10 लोक होते मारण्यासाठी। एक संतोष भैया देशमुखच्या मारेकरी होते सर्व, आणि परळीमधले जे आता आरोपी नेलेले आहेत ते पण आरोपी, त्यांनी सुद्धा मारहाण केलेली आहे। एवढं मारहाण करून माझ्या पतींना साधं ह्यांनी हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेलेलं नाही, तर एवढ्या फास्ट मध्ये त्यांनी संभाजीनगरला हलवलेलं आहे। हर्सुलला त्यांनी नेऊन, म्हणजे हर्सुल जेलला त्यांनी टाकले नेऊन। ह्या गोष्टी सगळ्या एवढ्या फास्ट मध्ये केल्या, तसंच मला तेवढ्याच फास्ट मध्ये मला पुरावे पण पाहिजेत। तुमचं शेवटचं कधी बोलणं झालं होतं तुमच्या पतीशी, आणि नेमकं काय बोलणं झालं होतं? माझं त्यांना जेव्हा आपल्या बीड जेलमधून हर्सुल जेलला तिकडे नेत होते त्या टायमिंगला त्यांचा जो कॉल असतो, त्यांना जे कॉल दिलेले असते तो कॉल झालता। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले माझ्यावर अन्याय झालेला आहे आणि वाल्मिक कराडच्या लोकांनी मला येऊन मारलेलं आहे, आणि हे मी माझ्या बॅरेट जवळ असताना मला येऊन मारलेले। मी त्यांच्यापाशी गेलो नाही, अथवा ते माझे दुसरे मित्र आहेत तेही गेलेले नसताना आम्हालाच येऊन मारहाण केली। आणि मला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणायची, जिथं अक्षय आठवलेचं नाव घेतले गेले, अक्षय आठवलेला का मग संभाजीनगरला नेलं नाही? अक्षय आठवलेला संभाजीनगरला नेलं नाही, मग याचा अर्थ असा आहे की काहीतरी खिचडी शिस्ती तिथं। काय नेमकी खिचडी शिस्ती असं वाटतं मला? माझ्या पतीने सांगितलंय की तिथं अशी खिचडी शिस्ती आहे की सध्याच्या स्थितीला की माझं म्हणजे ऐकण्यात आले आणखीन एक आहेत तिथं, खिंडकर म्हणून आहेत, त्यांच्याही जीविताला धोका आहे तिथे, आणि अक्षय आठवले यांच्याही जीविताला धोका आहे। आणि हे सगळं काही त्यांना तिथं घडून आणायचंय, फक्त महादेव गीते हा जड जातोय तिथं। महादेव गीते जड जातोय आणि हे सर्व प्रकार त्याच्या समोर करू शकत नाहीत, म्हणून हे महादेव गीतेला लवकरात लवकर तिथून हलवण्यात आले। आता एकूणच पूर्ण प्रकरणाची चौकशी करायची मागणी करणार आहात का तुम्ही? हो, परत तपास झाला पाहिजे। आम्ही अजून म्हणजे आरोपी सिद्ध झालो नाहीत, आम्ही आरोपी सिद्ध न होता आम्हाला जेलमध्ये ठेवतात, बरं ठीक आहे, त्या बी गोष्टी आम्ही मान्य केल्या, पण बाकीचे जे कट्टर गुन्हेगार असताना त्यांना नाही हलवण्यात आलं, आणि हे साधे किरकोळ गुन्हेगार आहेत म्हणून ह्यांना लगेच संभाजीनगरला पाठवले। म्हणजे हे न्याय नाहीये, अन्याय होते आमच्यावर। दबाव आहे कोणाचा असं वाटतं जेल प्रशासनावर? दबाव वाल्मिक कराड, दुसरं कोण आहे तो? आणि त्याचा कोणता आका का बोका आहे ते मलाही माहिती नाहीये, मी कोणाचे नाव घेतलं नाही, कारण हे सगळे मिळून करायले। कारण का त्यांना मदत आता आका म्हणजे वाल्मिक कराडची सोय करता येणार नाही प्रशासनाला। त्यांचा आता प्रत्येक जण म्हणतो जवाई आहे का कोणी ते आम्हाला माहिती नाही, पण त्याची सोय होत नाहीये। आता उन्हाळा चालू होणार, परत ते सगळं काय होणार, कारण महादेव गीतेला जमणार नाही ना, कारण महादेव गीतेनं जर बघितलं बोलणारच आहे, कारण ह्या गोष्टीला वाचा फोडणारा महादेव गीतेच होता तिथं, त्यामुळे लवकरात लवकर महादेव गीतेलाच हलवण्यात आले। आज जिंतूरला होते तुम्ही, परभणीला, आता परळीकडे निघालाय, आता पुढे एकूण या पूर्ण प्रकरणामध्ये काय तुमचं पाऊल असणार आहे? मी जिंतूरला आलेली होती, माझी आईची तब्येत बरोबर नव्हती म्हणून, पण हा प्रकार झालेला असल्यामुळे मला लवकरात लवकर जायचंय। मी इथून गेल्याच्या नंतर आपल्या SP सरांना भेटणार आहे, आणि मी त्यांना हे अर्ज, माझ्याजवळ अर्ज पण आहेत की मी अर्ज दिलेला होता की 307 मध्ये वाल्मिक कराडचं नाव घ्या म्हणून। अजून कुठपर्यंत आपला म्हणजे अंत बघणार आहेत हे लोक? अजून किती अन्याय आम्ही सहन करायचा, आणि किती हे लोकांनी म्हणजे एवढे बांगडे भरलेत का ह्या सगळ्या प्रशासनानं की सगळ्या गोष्टी त्या वाल्मिक कराडचा एकटाच माणूस आहे का तो की त्याचं ऐकणार हे लोक आणि त्याच्यानुसार चालणार आहेत? नाही, हे होऊ शकत नाही, माहिती का? कारण एवढा अन्याय करून सहन करून सुद्धा आम्हाला आताही दुसऱ्या जेलमध्ये मग तुम्ही त्यांना टाका ना, त्यांच्या जीविताला धोका आहे ना, कुणाच्या आमच्या लोकांकडून त्यांना धोका आहे तर तुम्ही त्यांना तिथून हलवायचं होतं। मग तुम्ही हे 4च माणसं का हलवले? मग वाल्मिक कराडला पाठवायचं होतं तुम्ही, आणि त्याच्यासोबतचे सगळ्यांना पाठवायचं होतं।
वाल्मिक कराडांचा दबाव आहे आणि त्या दबावापोटी ही कारवाई आहे असं स्पष्ट आरोप आहे तुमचा? स्पष्ट आरोप आहे, कारण सगळं काही तोच हलवतो ना तिथून सूत्र. मग ते सूत्र जे आहे ते त्याच्यापासून हलवतात. कारण का आता मी सांगायचं म्हणजे सगळ्यात सोपी भाषा की सगळं काही जेलर पासून तर सगळे लोक वाल्मिक कराडच ऐकतात आणि तेवढेच फक्त वाल्मिक कराडचे ह्या जेलर लोकांना लाड पुरवणं होईनात म्हणून त्यांनी एवढं सगळं काय केलं. कांड रचून आणि प्री प्लॅनिंग झालेली आहे, 3 दिवसापासून प्लॅनिंग झालेली आहे. वाल्मिक कराड हा जेलर सोबत आणि सुदर्शन भुले हे सगळ्यांनी बसून मिटिंग घेतली, त्याच्यानंतर एवढं कांड घडलेलं आहे. 3 दिवसाची CCTV फुटेज द्या म्हणा, हे पुरावे द्या म्हणा आणि मग नंतर ठरवा मारतानी. CCTV फुटेज तर असतील ना जेलमध्ये. कोणी तुमच्या जेल प्रशासनाची कधी बोलणं झालं का किंवा महादेव भाऊनी यापूर्वी तुम्हाला काही अशा काही केल्या होत्या का, माहिती दिली होती का? हो दिलती ना. जेलर सगळ्या गोष्टी पुरवतो वाल्मिक कराडला, सगळ्या गोष्टी खाण्यापिण्यापासून सगळ्या गोष्टी तिथं चालल्यात. मग हेच लाड पुरवता येईनात आणि त्यातली त्यात महादेव गीते प्रत्येक वेळेस आवाज उठवायला. कारण का त्यांना माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन झालेले, त्यांना ऑपरेशन होऊन त्यांना हॉस्पिटल नाहीये आणि साधं त्याचं पोट जर दुखलं तर त्याला ICU मध्ये ऍडमिट करतायत. आताची स्थिती सुद्धा तीच आहे. आज माझ्या नवऱ्याला मारलेलं असताना ह्या लोकांनी मला पुरावा द्यायचा की माझ्या नवऱ्याला डॉक्टरांशी दाखवून डॉक्टरनं काय सांगितलंय, डॉक्टरने सांगितलं होतं की हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागतं. यांनी केलं का? नाही. ह्यांनी एवढी गडबड केली आहे संभाजीनगरला नेण्याची. जर ह्या गोष्टीमध्ये जर काही घडलं हे प्रशासन जबाबदार राहणार. माझ्या जर नवऱ्याच्या केसाला किंवा त्या 3 माणसाच्या जर केसाला धक्का लागला तर पूर्ण प्रशासन जबाबदार राहणार. तर मीरा गीते होत्या, यांनी स्पष्ट केलंय की महादेव गीते यांना खरं तर अडथळा होत होते. ते जेल प्रशासन जे वाल्मिक कराड यांना सुविधा देत होते, ती सुविधा देण्यामध्ये यांचा अडथळा होता आणि त्यामुळेच कुठेतरी हे आरोप लावून महादेव गीते यांना संभाजीनगर येथील कारागृहात पाठवण्यात आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणावर आरोप देखील यावेळी प्रशासनावर त्यांनी केले आहेत. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, बोरी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.